आता आपण इंग्लिश विषय दोन्ही हायर लेवल लोअर लेवल या दोन्ही विषयांचा पेपर सॉल्व करताना कोणती काळजी घ्यायची. फॉर्च्युनेटली दोन्हीचा पेपर पॅटर्न ऑलमोस्ट सेम आहे, थोडा बारीक त्याच्यामध्ये बदल आहे. त्यामुळं जे मी समजा मराठी मीडियमच्या मुलांना इंग्रजीच्या पेपरबद्दल सांगेल तेच इंग्लिश मीडियमच्या मुलांना पण असणार आहे. एक गोष्ट नक्की की अभ्यास करताना म्हणजे इंग्लिश विषयाचा अभ्यास करताना टेक्स्टबुकवरती फोकस हा जास्त राहू देत. म्हणजे खूप वेळा मुलांचा हा जो एक गैरसमज असतो की काय तिथं पॅराग्राफ दिलेला असतोच आहे, सगळे आन्सर तिथंच असतात, आम्हाला काय फक्त ती शोधून लिहायची आहेत, मग कशाला टेक्स्टबुकवरती फोकस करायचा किंवा वाचायचं. पण असं नाही आहे. म्हणजे तुम्हाला टेक्स्टबुकमधला कोणता पॅसेज दिलेला आहे कोणत्याही प्रश्नामध्ये ते पहिली ओळ वाचली तरी तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्ही डायरेक्ट उत्तर लिखाणाकडे गेलात तरी चालू शकणार आहे. एवढं तुमचं टेक्स्टबुकचं रीडिंग हे डिटेलमध्ये व्हायला पाहिजे आणि मुलं तिथंच चुकतात. जे इंग्लिश मिडियमच्या मुलांना वाटतं इंग्लिश सोपं आहे, त्यामुळे त्यांचं टेक्स्टबुकचं प्रॉपर रीडिंग ज्याला बाय हार्ट रीडिंग म्हणतो तर ती मुलं करत नाहीत. तुम्ही असं करू नका. अजूनही तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, त्यामुळे टेक्स्टबुकचं रीडिंग भरपूर व्हायला पाहिजे आणि क्वेश्चन पेपर्स भरपूर सॉल्व करून व्हायला पाहिजे. म्हणजे भरपूर क्वेश्चन्स जे ज्याला आपण टेक्स्च्युअल पॅसेजेस म्हणतो ते भरपूर तुमचे सॉल्व करून व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी क्वेश्चन पेपर्सची मदत घ्या किंवा वेगळे स्टडी मटेरियल जे मार्केटमध्ये असतं त्याची मदत घ्या. कुठनंही तुम्ही पॅसेजेस सॉल्व करा, पण टेक्स्च्युअल पॅसेजेस तुमचे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सॉल्व करून व्हायला पाहिजे आहेत. जे इतके व्हायला पाहिजेत ना की एखादा पॅसेज जो दिलेला असेल ना त्याचे क्वेश्चन वाचायच्या आधीच याच्यावर साधारणपणे कोणते प्रश्न असू शकतात हे तुमच्या मनामध्ये ते रिवाईज व्हायला पाहिजे, ते तयार व्हायला पाहिजे आहेत. तर क्वेश्चन नंबर 1मध्ये आपल्याला माहिती आहे सुरुवातीला लँग्वेज स्टडी. आता लँग्वेज स्टडी म्हणजे त्यामध्ये भरपूर प्रश्नांचे प्रकार असतात. फॉर एक्झाम्पल कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर, कॉपी सेंटेन्सेस करेक्टली, अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे वर्ड्स अरेंज करायचे, वर्ड मेकिंग तुम्हाला शब्द तयार करायचा आहे, किंवा स्पॉट द एरर काहीतरी चूक असणार आहे त्याच्यामध्ये, ती कोणती चूक आहे ती तुम्हाला आयडेंटिफाय करायची, ओळखायची आहे. राईट रिलेटेड वर्ड्स, कंप्लीट वर्ड चेन, पंक्च्युएशन अशा आणखीन काही काही प्रकार त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. हे टेक्स्टशी रिलेटेड असले तरी टेक्स्टमधल्या कोणत्या पेजवरचा कोणता वर्ड घेतला जाणार हे आपल्याला माहिती नसतं. म्हणून टेक्स्टबुकचं रीडिंग हे चांगलं पाहिजे असं मी जे म्हटलं ते त्यासाठी. त्यामुळे तुम्हाला जो काही क्वेश्चन दिलेला असेल या लँग्वेज स्टडीमधला तर तो क्वेश्चन हा फुल कॉन्सन्ट्रेशननी वाचणं हे तुमचं पहिलं महत्त्वाचं काम आहे. कारण काही वेळा असं होतं की तो क्वेश्चन नंबर 1च आहे, सुरुवातीला उत्साह आपला दांडगा असतो आणि त्या ह्याच्यामध्ये सोप्या सिली मिस्टेक्स की जे मॅथमॅटिक्समध्ये पण होतं तसं इथं पण या क्वेश्चन नंबर 1च्या बाबतीमध्ये होतं. कारण एखादं लेटर फक्त म्हणजे एखादं अक्षर हे आपल्याला फक्त त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँकसारखं भरायचं असतं. मग ते अक्षर कोणतं असेल ह्याचा विचार हा मनामध्ये येतो. मग आपल्याला त्याचे काही अल्टरनेटिव्ह सुचतात, ते त्यातले काही बरोबर असतात, काही चुकीचे असतात. मग त्यातलं नक्की बरोबर कोणतं हे ओळखण्यासाठी, हे समजण्यासाठी पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी तो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन वाचणं हे महत्त्वाचं आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लँग्वेज स्टडीच्या प्रत्येक चॅप्टरनंतर लेसननंतर ॲक्टिव्हिटीज ह्या भरपूर दिलेल्या आहेत. म्हणजे खरं तर लँग्वेज स्टडीमधले मार्क मिळणं म्हणजे पूर्ण मार्क मिळणं ही गोष्ट अगदी सहज शक्य आहे. मग त्याला करायचं काय तर त्या लँग्वेज स्टडीचे टेक्स्टबुकमध्ये जे जे काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही त्याची भरपूर प्रॅक्टिस करा. जे तेवढं केलं ना तरी सफिशियंट आहे. म्हणजे बाहेरचं खूप काही करायची गरज नाही तेवढं, कारण त्याच्यात तुमचा बेस आहे ना तो बेस तयार होईल. म्हणजे लँग्वेज स्टडीच्या ॲक्टिव्हिटीमधून तुमचा पूर्ण मार्कांचा बेस तयार होईल आणि त्याची खरी प्रॅक्टिस तुमची कशातून होणार आहे तर जेव्हा तुम्ही टेक्स्टबुकचं रीडिंग करता त्या टेक्स्टबुकच्या रीडिंग वारंवार केल्याने किंवा ते पूर्ण फोकस कॉन्सन्ट्रेशननी केल्याने त्याच्यामुळं तुमची प्रॅक्टिस ही खरी होणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही टेक्स्टबुकचं रीडिंग करताना तेव्हा एखादा शब्द बघूनच तुम्हाला कळतं रे हां याच्यामधला हा एल आहे ना हा कदाचित आपल्याला फिल इन द ब्लँक्समध्ये तो ओमिट करून विचारतील बरं का. असे विचार जेव्हा तुमच्या मनामध्ये यायला लागतील टेक्स्टबुक रीडिंग करताना तेव्हा तुम्ही ओळखा की येस या लँग्वेज स्टडीचे मार्क हे तुम्हाला पूर्ण मिळू शकणार आहेत. त्या काही स्लाईड्स बघा. लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन्स कसा सॉल्व करायचा, त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे.
द टेक्स्च्युअल पॅसेज, पुढचा क्वेश्चन. 2 पॅसेजेस ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. त्याच्यामधले जे क्वेश्चन्स असतील ते, ह्याच्यामध्ये मुलं बऱ्यापैकी मार्क मिळवतात, म्हणजे चांगले मार्क मिळवतात. कारण काय की टेक्स्ट आधी भरपूर वेळा वाचलेलं असतं, आन्सर टेक्स्टमध्येच असतात, त्यामुळे ती फक्त शोधून बघून लिहायची आहेत. इथं गडबड होते कुठं, तर त्या 2 मार्काच्या दोन्ही प्रोज आणि पोएम्सचे जे काही पॅसेजेस दिलेले असणार त्या दोन्हीमध्ये पर्सनल रिस्पॉन्सचा जो क्वेश्चन आहे ना, तर तो क्वेश्चन सॉल्व करताना मुलं कमी पडतात. कारण पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चनमध्ये कसं असतं की तुमचं स्वतःचं मत हे तुम्हाला तिथं मांडायचं आहे. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही इथं असता तर तुम्ही काय केलं असतं, अशा टाईपचे जे काही क्वेश्चन्स ते इंग्लिशमधले असणार आहेत की ज्या त्या पॅरेग्राफवरती बेस्ड आहेत, किंवा तो पॅरेग्राफ एखाद्या कॅरेक्टरवरती दिलेला आहे कोणत्या तरी, आणि त्या कॅरेक्टरने जो डिसिजन घेतला तो बरोबर आहे का चूक आहे, तुम्हाला काय वाटतं. आता एखाद्या मुलाला वाटेल की त्यांनी केलेलं बरोबर आहे, एखाद्याला वाटेल ते चूक आहे. म्हणजे पर्सनल रिस्पॉन्सचं आन्सर हे दोघांचं सेम असणार नाही. त्याच्यामध्ये व्हरायटी असू शकणार आहे, ती त्याची मांडणी आहे, ती मांडणी पण वेगळी असू शकणार आहे. साधारणतः 2 मार्काचा प्रश्न असतो आणि तो किमान एक 6 to 7 लाईन्सपर्यंत तरी त्याचा आन्सर होईल. म्हणजे तेवढं तुम्ही एक्सप्लेन कराल की तुम्हाला काय कळलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं, हे जे मेन्शन करायचं, जे लिहायचं ते किमान 6 to 7 लाईन्सपर्यंत कोणतीही मिस्टेक न करता, म्हणजे ग्रॅमॅटिकल स्पेलिंग मिस्टेक कोणती न करता तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. तर तुम्हाला त्या टेक्स्च्युअल पॅसेजेसचे मार्क हे पूर्णपणे मिळतील. तर पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन ही पण त्या टेक्स्च्युअल पॅसेज जसा प्रोजवरती आहे तसं पोएम त्याच्यावरती काही क्वेश्चन दिलेले असतील ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. त्याच्यामध्ये पण पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन हा असणार आहे. पोएम फॉर ॲप्रिसिएशन म्हणजे एखाद्या पोएमबद्दल तुम्हाला काय वाटलं हे सगळं लिहायचं आहे. आणि ॲप्रिसिएशनचे जे पॉईंट्स असतात तर ते पॉईंट्स म्हणजे कोणत्या पॉईंटचा बेस धरून तुम्ही त्या कवितेचं ॲप्रिसिएशन किंवा मराठीमध्ये ज्याला आपण रसग्रहण म्हणतो ते करायचं आहे, तर ते तुम्हाला पॉईंट्स हे टेक्स्टमध्ये दिलेले आहेत. तेव्हा तुम्ही जेव्हा जेव्हा एखादी कवितेचा अभ्यास कराल, ती कविता वाचाल, तर त्यावेळेला प्रत्येक वेळेस त्या ॲप्रिसिएशनच्या त्या पॉईंट्सप्रमाणे विचार करा. पण त्याच्यामध्ये जे ॲप्रिसिएशनचा क्वेश्चनचा आन्सर लिहिताना त्या कवितेचं नाव, त्या पोएट जो असेल म्हणजे कवी असेल त्याचं नाव इथपासून आपल्याला सगळं लिहायला लागतं. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये कोणकोणत्या फिगर्स ऑफ स्पीच यूज केलेलं आहे, किंवा मला ह्याच्याबद्दल काय वाटलं, मला ह्यातलं काय कळलेलं आहे, असं सगळं डिटेलमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. ते कोणत्या पॉईंट्समध्ये लिहायचे ते टेक्स्टमध्ये दिलेत. आता मी जी तुम्हाला आता स्लाईड दाखवते त्या स्लाईडमध्ये पण ते कसं लिहिलेलं आहे ते नीट बघा. असे 2 थोडक्यात कॉलम करून त्या टाईपमध्ये लिहिले बघा. म्हणजे लेफ्ट साईडला फक्त पॉईंट आहेत आणि राईट साईडला त्याचं एक्सप्लेनेशन आहे. तर अशा पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन हे ॲप्रिसिएशनचं यायला पाहिजे. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, जसं टेक्स्च्युअल पॅसेज तुम्ही सॉल्व करणार आहात त्याचप्रमाणे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज इन्क्लुडिंग पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन, याला टेक्स्च्युअल पॅसेजपेक्षा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज सॉल्व करताना वेळ जास्त लागतो. कारण पॅसेज आपल्या माहितीचा नसतो, तो वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन मग त्याच्या प्रश्नांची उत्तरही शोधणं आणि लिहिणं ही गोष्ट मुलांना थोडीशी अवघड जाते, म्हणण्यापेक्षा वेळ खाऊ येते. पण तुम्ही टेक्स्च्युअल पॅसेज आधी खूप अभ्यास केल्यामुळं किंवा टेक्स्टबुक खूप वेळा वाचल्यामुळं जर का टेक्स्च्युअल पॅसेज हा तुम्ही कमी वेळात सॉल्व केला, किंवा पोएम्स असतात त्या पोएम्सचा पण अभ्यास आधी झाला आहे, इन्क्लुडिंग ॲप्रिसिएशन वगैरे सगळं त्या पोएमचं करून त्याचं पण उत्तर जर का तुम्ही कमी वेळामध्ये लिहिलं, तर नॅचरली तो वाचलेला सेव्ह झालेला जो वेळ आहे तो तुम्हाला या नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेससाठी वापरता येऊ शकतो. लेटर रायटिंग, आता नवीन जो लिखाणाचा म्हणजे लेखनाचा नियम जो आहे त्या नियमाप्रमाणे लेटर रायटिंग हे सगळं लेफ्ट साईडनी व्हायला पाहिजे. पूर्वी कसं असायचं की राईट साईडला जो लेटर लिहितो त्याचं नाव, पत्ता वगैरे, इकडच्या साईडला ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचं नाव, पत्ता, आणि मग खाली लेटरचा मॅटर. आता तसं नाही राहिलेलं, सगळंच एका साईडने म्हणजे लेफ्ट साईडनीच सगळं. म्हणजे पाठवणाऱ्याचं नाव, पत्ता आहे तो वरती, त्याच्या खाली ज्याला नाव पाठवायचं त्याचं नाव, पत्ता, आणि खाली लेटर सुरू, असं सगळं एका साईडनी लिहायचं आहे. हे काही नमुने दाखवलेत बघा. साधारणतः एक लेटर संपूर्ण म्हणजे वरपासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत विचार केला तर एक पानभर त्याचं उत्तर हे व्हायला पाहिजे आहे. रिपोर्ट रायटिंग,
तर रिपोर्ट रायटिंग हे मिनिमम 20 लाईन्स, म्हणजे साधारणपणे तुम्ही एक पेज असं गृहीत धरा. ते कसं लिहायचं बघा, त्याचे काही लिहिलेली नमुने आपण बघू. रिपोर्ट रायटिंग पास्ट टेन्समध्ये कारण होऊन गेलेल्या गोष्टीवरचा रिपोर्ट आहे. डायलॉग रायटिंग, संवाद लेखन. आता हे डायलॉग रायटिंग आहे, त्याच्यामध्ये पण परत 3 वेगळ्या प्रकारे तो प्रश्न विचारला जाऊ शकतो की अरेंज सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर. जे तुम्हाला दोघांमधला डायलॉग देतील, जे सेंटेन्सेस देतील ती, आणि ते आधी कोणतं नंतर कोणतं हे तुम्हाला त्याची प्रॉपर ऑर्डर प्रमाणे लावायचं. हा सोपा प्रकार आहे. किंवा कंप्लीट द डायलॉग, डायलॉगची सुरुवात देतील, ते कंप्लीट करायचं काम तुम्हाला करायचं आहे. किंवा रायटिंग 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस, म्हणजे काय की दोघांमधले डायलॉग आहेत, 6 वेळा हा काहीतरी म्हणला, तो काहीतरी म्हटला, असं तुम्हाला दोघांमधले डायलॉग्स आहेत ते लिहायचे आहेत. ते लिहिताना हा फॉर्मॅट साधारणपणे तुम्ही पाळावात. म्हणजे 6 एक्सचेंजेस, दोघांच्यामधले डायलॉग 6 वेळा झालेले जे काही असतील, तर ते लिहिताना या पद्धतीने 2 कॉलम करून डायलॉग हे तुम्ही लिहावेत. स्पीच रायटिंग, जे खूप वेळा शाळेमध्ये किंवा कोणत्या तरी फंक्शनमध्ये आपल्याला कोणीतरी म्हणतं की तू स्पीच दे, भाषण कर थोडक्यात. तर ते स्पीच देताना आपण कसं देऊ, याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जे विचार येतील ना, ते विचार फार महत्त्वाचे असतात. फक्त इथं कसं आहे की तुम्हाला स्पीच कशावरती द्यायचं आहे, त्याचा टॉपिक हा दिलेला असणार आहे. तर त्या टॉपिकवरती तुम्ही जे स्पीच लिहाल, स्पीच देणार, ते तुम्हाला लिहायचं आहे. ते साधारणपणे एक 20 लाईन्सपर्यंत व्हायला पाहिजे आहे. त्याचं प्रेझेंटेशन जे ते प्रेझेंटेशन मी ज्या स्लाईड्स दाखवते त्याप्रमाणे ते व्हावं. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर फ्रॉम व्हर्बल टू नॉन व्हर्बल, नॉन व्हर्बल टू व्हर्बल, या पद्धतीने इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करताना हे या पॉईंट्सप्रमाणे व्हावं. एक 2-3 नमुने स्पेसिमेन मी तुम्हाला दाखवतो आहे. त्याच्यामध्ये कसं केलं आहे ते नीट ऑब्झर्व करा. अंडरलाईन कशाला केली आहे, कोणत्या वर्ड्सला केलेली आहे, ते कॉलम वाईज लिहिलं आहे का पॅराग्राफ वाईज लिहिलेलं आहे, त्याची लेंथ किती असायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही मी जे दाखवतो आहे ते ऑब्झर्व करून त्याप्रमाणे तुमचं उत्तर फायनल तयार करा. लाईव्ह इंग्लिश, शेवटचा प्रश्न असतो हा. तर फोकस मोर ऑन टेक्स्टबुक लाईव्ह इंग्लिश टॉपिक्स. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये शेवटी तुम्हाला लाईव्ह इंग्लिशचे टॉपिक हे दिलेले आहेत. तर लाईव्ह इंग्लिश मीन्स वॉट, की आपण रोज जगताना आपल्याला वेगळ्या ठिकाणी अर्ज करायला लागतो, काही पत्र लिहायला लागतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता 10th पासून तुम्ही 11thला जाल तेव्हा तुम्हाला ॲडमिशन फॉर्म भरायचा आहे. मग त्या ॲडमिशन फॉर्ममध्ये काय काय असणार आहे हे इमॅजिन करायचं आणि त्यावरून तो फॉर्म भरतो आहोत. म्हणजे हे लाईव्ह झालं की प्रत्यक्षात रोजच्या जीवनामध्ये या गोष्टींचा संबंध येतो, त्याच्याशी रिलेटेड जे काही असेल ते. आता हा इथं एक मी नमुना तुम्हाला दाखवतो आहे बघा. ॲडमिशन फॉर्म म्हटलं आहे, मग त्याच्यामध्ये आपलं नेम, फादर्स नेम, मदर्स नेम, बर्थ डेट, मार्क किती मिळाले, कोणत्या शाळेमध्ये शिकलो वगैरे, ह्या गोष्टी 11वीचे ॲडमिशन घेताना तुमच्या महत्त्वाच्या ठरणार आहेत ना. म्हणजे हे आपण इमॅजिन करतो की मी ॲडमिशन फॉर्म भरतो आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणते आयटम्स असतील की ज्याची आन्सर्स किंवा त्याचे एक्सप्लेनेशन आहे आपण पुढं देणार. पण ते पण साधारणपणे 2 कॉलम्समध्ये व्हावं. की नेम म्हटलं म्हणजे नेम, फादर्स नेम, मदर्स नेम, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस वगैरे हे सगळं एका साईडला, आणि त्याचं एक्सप्लेनेशन, त्याची उत्तरं ही दुसऱ्या साईडला. ह्या पद्धतीने त्याची मांडणी व्हावी. ट्रान्सलेशन हा शेवटचा क्वेश्चन, म्हणजे हा मराठी मिडियमच्या मुलांना असतो. तर ट्रान्सलेशनमध्ये पण वेगवेगळ्या 2-3 प्रकारे ते विचारलं जाऊ शकतं. आता इथं तुम्हाला मी स्लाईड दाखवतो, त्या स्लाईडमध्ये आहे बघा की शब्दांचं ट्रान्सलेशन म्हणजे अर्थ विचारलं आहे, किंवा इंग्लिशमध्ये शब्द आहे, वाक्य आहे, त्याचं मराठीमध्ये 1-2 वाक्यांचं भाषांतर करायचं आहे, किंवा उलटं मराठीत दिले त्याचं इंग्लिशमध्ये करायचं आहे. सोपं मराठीत दिलेलं असेल
मराठी दिलं असेल ते सोप्या इंग्लिशमध्ये करायचं आहे. अशा पद्धतीने ट्रान्सलेशन म्हणजे पूर्वी जसं असायचं की एक 5-6 ओळीचा पॅराग्राफ दिला आणि तोच ट्रान्सलेट करा, असं तर नाही विचारणार. ह्या वेगळे 2-3 प्रकार टाईप्स त्याच्यामध्ये असतील आणि त्याचं भाषांतर तुम्हाला करायचं असणार आहे. म्हणजे हे जे काही मी तुम्हाला संपूर्ण इंग्रजी विषयाबद्दल सांगितलं, तर त्या सूचना जर का तुम्ही फॉलो केल्यात तर इंग्रजी विषयाचा पेपर तुमची उत्तरपत्रिका ही अधिक आकर्षक तयार होईल. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की इंग्रजी विषय हा असा आहे की त्याच्यातनं टेक्स्टबुकचं प्रॉपर रीडिंग बाय हार्ट जर का अनेक वेळा झालं असेल तर तुमचं नॉलेज इंग्रजी ॲज सच पण वाढतं. म्हणजे फक्त क्वेश्चन आणि त्याचा आन्सर असा विचार न करता एक टेक्स्टबुक ॲज ए जनरल म्हणून जर का तुम्ही विचार केला तर तुमचा पेपर उत्तरपत्रिका ही अधिक चांगली होईल. कारण खूप वेळा मुलं पॅसेज असेल किंवा कुठं काही क्वेश्चन दिले त्याचे आन्सर्स ती लर्न करतात, पाठ करतात, पण असं पाठ करून कधी इंग्लिश सुधारणार नाही किंवा तुम्हाला मार्क मिळणार नाही आहेत. त्यासाठी प्रॉपर टेक्स्टबुकचं अनेक वेळा केलेलं रीडिंग हे तुमचं महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून तुम्ही या सगळ्या सांगण्याचा माझा सारांश जर का विचार घेतला तर चांगले मार्क मिळवायचे असतील तर उत्तरपत्रिकेचं प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे. ते कसं करायचं ते मी सांगितलं. आणि त्याचबरोबर नॉलेजचा बेस वाढण्यासाठी टेक्स्टबुक हे तुमचं अर्थ लक्षात घेऊन अनेक वेळा त्याचं वाचन व्हायला पाहिजे. तेवढं करा, तुम्हाला मार्क इंग्रजी विषयामध्ये भरपूर मिळतील.